नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अनेक विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारला होता कमेंट बॉक्समध्ये की सध्या सर जिल्हानिहाय जी काही रिक्त पदांचा आकडेवारी समोर येते आहे किंवा तेवढी पदं रिक्त आहेत असं सांगितलं जातंय, ते खरंच आहे का? तेवढी जागा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत का? त्याच्यापेक्षा जास्त आहेत की त्याच्यापेक्षा कमी आहेत? आणि काही जिल्ह्यांमध्ये जी आकडेवारी शून्य दाखवल्या जात आहे तर ती सुद्धा किती खरी आहे, याबद्दल वस्तुनिष्ठ अशी माहिती सांगा. तर मी तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या संदर्भामध्ये ऑलरेडी अनेक यूट्यूबर्सने याच्या संदर्भामध्ये ही ऑथेंटिक माहिती असल्याचं सांगितलेलं आहे, परंतु मी तुम्हाला याच्या मागची जी शेड्स आहेत ते सुद्धा समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला जर वाटत असेल की नाही आपल्याला रिक्त पदांचा आकडा माहिती असायला हवा आणि तो जिल्हा परिषदांचा आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती असावा असं जर वाटत असेल तर हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता, अन्यथा या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ पाहणं थांबवू शकता, याच्यामध्ये काही अडचण नाही. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, साधारणतः 11,798 जागा असलेले विविध जिल्ह्यांची रिक्त पदांची आकडेवारी आपल्या समोर येताना दिसत आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये 200 जागा दाखवत आहेत, अकोल्यामध्ये 50, अमरावतीमध्ये 580, बीडमध्ये 189, भंडाऱ्यामध्ये 414. तुमचाही जिल्हा तुम्ही यामध्ये बघू शकता. बुलढाण्यामध्ये 150, त्याच्यानंतर चंद्रपूरमध्ये 610, धाराशिवमध्ये 145, छत्रपती संभाजीनगरमध्ये 0, धुळेमध्ये 210, त्यानंतर गडचिरोलीमध्ये 450, गोंदियामध्ये 558, हिंगोलीमध्ये 79, जळगावमध्ये 350, जालन्यामध्ये 0, कोल्हापूरमध्ये 606, लातूरमध्ये 0, पुन्हा नागपूरमध्ये 450, नांदेडमध्ये 0, नंदुरबारमध्ये 170, नाशिकमध्ये 720, पालघरमध्ये 900, परभणीमध्ये 0, पुणेमध्ये 500, रायगडमध्ये 445, रत्नागिरी 435, सांगलीमध्ये 479. त्यानंतर जर आपण पुढे बघितलं तर सातारामध्ये 357, त्यानंतर सोलापूरमध्ये 525, वर्ध्यामध्ये 100, ठाण्यामध्ये 523 आणि आमच्या वाशिममध्ये 0 दाखवतात, यवतमाळमध्ये 701 अशा जागा दाखवतात. विद्यार्थी मित्रांनो, ही जी आकडेवारी आहे टेंटेटिव्ह आहे, ही फेकलेली आकडेवारी आहे. आता अनेक लोक सांगतात की बा नाही सर हा असाच आकडा आहे, आम्ही स्वतः बघितलेलं आहे, चेकआउट केलेलं आहे की पालघरमध्ये एवढी जागा आहेत, पुन्हा नाशिक है ना, अशा पद्धतीची जागा आहेत. हे जर असतं असं तर वाशिममध्ये आकडा हा 0 दाखवला नसता. माझ्या जिल्ह्याचा आकडेवारी आहे. मी या डेटाला ऑथेंटिक करण्याचा प्रयत्न ज्या वेळेला मी माझ्या स्तरावरती केला विद्यार्थी मित्रांनो, तर आमच्या वाशिमची याच्यामध्ये साधारणतः प्राथमिकची 174 पदं आणि माध्यमिकची साधारणतः 19 पदं आणि नगर परिषदांची साधारणतः 20 पदं. तर एवढी पदं, 200हून जास्त पदं आमच्या वाशिमचीच आहेत. ठीक आहे. त्यामुळे हा जो आकडा या PDF मध्ये दाखवला जातोय तो काही एक्झॅक्ट असेल असं सांगता येत नाही. परंतु ही जर रिक्त पदांची संख्या असेल तर याच्या 80% पदं ही पोर्टलवरती आलेली असतील किंवा ती भरायला मान्यता असेल. ठीक आहे, या जिल्ह्यामध्ये, कारण की मी ती ओरिजिनल PDF बघितली, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट असा शब्द लिहिलेला आहे. आता आपण असे गृहीत धरूया की ही जरी 80% असेल तर मग एवढ्या जागा होतात किती? 11,798. एवढ्या जर आल्या तर खूपच छान आहे. त्याच्यामध्ये आमच्या वाशिमच्या काही ॲड होतील, इतरही जिल्ह्यांमध्ये काही ॲड होतील आणि काही कमी सुद्धा होतील, परंतु साधारणतः 11,000 जागा या ठिकाणी असण्याचा हा अनुमान आहे. मग तुम्ही म्हणसाल सर की हीच आकडेवारी खरी आहे का? नाही. तुम्ही म्हणसाल सर कसं काय नाही? नाहीचं उदाहरण सांगा, नाहीचं एक्सप्लेनेशन द्या, नाहीच्या मागची कारणं सांगा. कारणं सांगतो, उदाहरणं देऊन तुम्हाला सांगतो की ही आकडेवारी कशा पद्धतीने चुकीची आहे आणि कशा पद्धतीने भ्रामक आहे. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला शिक्षक भरती होते की नाही तर त्यावेळेला ती काही फक्त जिल्हा परिषदांची अशी असते अशातला काही प्रकार नसतो. शिक्षक भरती कशी असते हे बघा, त्याच्यामध्ये सगळ्याच प्रकारच्या जागा असतात. जिल्हा परिषद, त्यानंतर नगर परिषद, त्यानंतर महानगरपालिका. आता ही जी तुम्हाला आकडेवारी दाखवलेली ही फक्त कशाची? जिल्हा परिषदांची आहे. मग ह्यांना काही हवेवरती सोडायचं का? की हे ऑक्सिजनवरती किंवा दुसऱ्या पाकिस्तानमधल्या युगंडामधल्या शाळा थोडी आहेत, ह्या सुद्धा शिक्षक भरतीसाठी झालेल्या आहेत ना, ह्या शाळा आहेत. त्याच्या पुढे जर आपण गेलं तर यावर्षी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागा आहेत, माफ करा, खाजगी 100% अनुदानित, बघा खाजगी 100% अनुदानित, 20% अनुदानित, 40% अनुदानित, 60% अनुदानित आणि 80% अनुदानित, ह्या सगळ्यांच्या सुद्धा जागा पोर्टलवरती येणार आहेत. ठीक आहे. याच्यामधल्या बऱ्याचशा ज्या संस्था आहेत त्या विदाऊट इंटरव्ह्यूला सुद्धा येतात, त्यामुळे त्याही जागा कशामध्ये ॲड होतील? याच्यामध्ये ॲड होतील. म्हणजे फक्त जिल्हा परिषदांची या संख्या ती आहे का? नाही. त्याच्यामध्ये नगर परिषद बाकी आहे, महानगरपालिका बाकी आहेत आणि खाजगी संस्था की ज्या विदाऊट इंटरव्ह्यूला जागा देतात, तर यांचाही आकडा या ठिकाणी बाकी आहे. आणि हे सुद्धा कोण्या ना कोण्या महाराष्ट्रामधल्या जिल्ह्यामध्ये देतात ना, ह्याही जागा त्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये ॲड होतील. तुम्ही शिक्षकांमध्ये असं बायफर्गेशन करू नका, हे जिल्हा परिषद हे वेगळे ते वेगळे, शिक्षक शिक्षक भरती शिक्षक भरती. ठीक आहे. आता हे झालं. त्याच्यानंतर आणखी पुढे प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोणत्या जागांचा आकडा वाढणार आहे त्याकडे आपण थोडंसं लक्ष देऊया.
ठीक आहे, म्हणजे हा तर आकडा आहे, ज्याच्यामध्ये काही शंका नाहीये. पुढे जर आपण बघितलं तर शासकीय आश्रमशाळा त्या ठिकाणी येणार आहेत. ठीक आहे, काही आश्रमशाळा येणार आहेत अशा पद्धतीची माहिती मिळत आहे. काही शाळा विद्यानिकेतन आहेत, त्याही ठिकाणच्या काही प्रमाणामध्ये जागा येणार आहेत. विद्यानिकेतनचा जर आपण विचार केला तर बहुतांशी जागा त्या ठिकाणी येतील. याच्यामध्ये जर आपण पुढे गेलो आपण तर काही इतर बहुजन मागास वर्गाच्या शाळा आहेत. ठीक आहे, सामाजिक न्याय विभागाच्या जागा सुद्धा येणार आहेत. ह्या जागा कुठे जाणार आहेत? हवेमध्ये जाणार आहेत का? यांना तुम्ही शिक्षक भरतीमध्ये पकडाल की नाही? ह्या सुद्धा जागा विदाऊट इंटरव्ह्यूलाच येणार आहेत. त्यामुळं हा आकडा जो तुम्ही मागे बघितला तर त्यापेक्षा वेगळा असेल, त्यापेक्षा कसा असेल, जास्त असेल. आणि ह्यांना सुद्धा कुठेतरी मागे पकडता कामा नये. ठीक आहे, असं मला वैयक्तिकरित्या वाटतं. या संदर्भामध्ये तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकता, कुठल्याही स्तरावरती असू द्या. की सर यामध्ये मग तुम्ही असा प्रश्न विचारू शकता माइडबी की सर याच्यामध्ये 1ली ते 5वीच्या जागा किती, त्यानंतर 6वी ते 8वीच्या जागा किती, त्यानंतर 9वी ते 10वीच्या जागा किती. ठीक आहे, पुढे तुम्ही काय विचारू शकता की सर याच्यामध्ये इंग्लिश माध्यमाच्या किती, आणि मग पुढे काय विचारू शकता की सर याच्यामधल्या मराठी माध्यमाच्या किती. मग तुम्ही ह्याच्या समोर काय विचारसाल की सर विषयनिहाय जागा किती. आता इथे जर आपण बघितलं तर सर्व सब्जेक्ट येतात. इथेही विचार जर आपण केला तर सर्व विषय येतात मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये 1 ते 5 साठी. मग पुढे काय राहतो 6 ते 8. आता या ठिकाणी 2 घटक पडतात. एक कुठला असतं भाषा विषय आणि दुसरं म्हणजे कुठलं सामाजिक शास्त्र. ठीक आहे, तिसरं कुठलं असतं तर गणित आणि विज्ञान. गणित आणि विज्ञान. ठीक आहे, अशा पद्धतीने 9वी 10वीचं सुद्धा तसंच असतं. भाषेमध्ये 3, सामाजिक शास्त्र, गणित आणि विज्ञान. ठीक आहे, आता जर संचय मान्यतेमध्ये जर जागा बसत असतील तर याच्यामध्ये जागा कुठली वाढते, एक कला शाखे म्हणजे कलाचं एक पद मिळते आणि दुसरं कुठलं बसते, क्रीडाचं बसते एक पद. ठीक आहे, म्हणजे ह्याही जागा त्या ठिकाणी येतील. आता आपण कॅटेगरीचा जर विचार केला ह्या सर्व जागांसाठी तर कोणत्या कॅटेगरीसाठी जागा येतील त्या ठिकाणी हे ऍक्च्युली आपल्या सर्वांना माहिती आहे, पण तरी एक आयडिया म्हणून. ठीक आहे, सुरुवात जर आपण केली समजा तर SC कॅटेगरी आहे, मग त्यानंतर ST कॅटेगरी आहे, VJ कॅटेगरी आहे, त्यानंतर NT आहे. NT मध्ये 3 भाग पडतात, NT B, C आणि D. त्यानंतर जर आपण बघितलं तर OBC हा प्रवर्ग आहे, नंतर SBC प्रवर्ग आहे, त्यानंतर SCBC प्रवर्ग आहे आणि त्यानंतर EWS हा प्रवर्ग आहे. सर्वात शेवटी येतो तो जनरल प्रवर्ग. या सगळ्या प्रवर्गांसाठी त्या ठिकाणी तुम्हाला काय होतील, जागा दिसून येतील. ठीक आहे, या अनुषंगाने तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका. खूप खूप धन्यवाद.